कोकणामध्ये महायुतीमध्ये शिमगा पेटलाय। रस्त्याच्या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले, तर एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करू नये, त्यांनी पनवेल ते राजापूर बाय रोड जावं असा थेट आव्हान रामदास कदम यांनी केलेले आहे। तसेच त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाणांनाही धारेवर धरले। चव्हाणांना शिवसेना भाजप युती तोडायची असा आरोप कदम यांनी केला, तर रामदास कदम यांनी तोंड उघडायला लावू नये असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। कोकणामध्ये काय सगळे जनावर नाही आहेत आणि गेल्या 14 वर्षापासून मुंबई गोवा रस्त्याचं काम न होता आमचे जे हाल होत आहेत ते का, कशामुळे, आम्ही काय पाप केले, काय पाप केले आम्ही? समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत 3 वर्षामध्ये पोहोचू शकतो, मुंबई गोवा मार्ग 14 वर्षामध्ये का होऊ शकत नाही? याचं उत्तर आम्हाला कोण देईल? शिंदे साहेबांना पत्र लिहिणार आहे 2 दिवसामध्ये की आपण देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा या तिघांनी पनवेलपासून तर राजापूरपर्यंत बाय रोड जावं, हेलिकॉप्टरमध्ये मधून पाहणी करू नये। तुम्ही फक्त पनवेलपासून तर राजापूरपर्यंत या तिघांनी बाय रोड मुंबई गोवा मार्गाने जावं आणि अवस्था काय ती बघावी। हा रवींद्र चव्हाण माणूस जो आहे तो फक्त शिवसेना भाजप युती तुटेल कशी असे त्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आहेत। त्यांच्या विरोधात मला दिल्लीमध्ये पत्र लिहायला लागत आहेत, पण इथं तिथं लक्ष घाला पाहिजे, जिथं काम केलं पाहिजे ते काम त्यांच्याकडनं केलं जात नाही, होत नाही। असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाहण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना। एक काम केलंय, मी हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये। काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही।